त्या अर्जाच्या आधारे FIR दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचंही नाव नाही। त्याच्यामुळे हे जे 2 ॲप्लिकेंट्स आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे। कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे। त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी FIR दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम्प्ट करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। म्हणजे FIR दाखल करायचं हायकोर्टाने सांगितलं होतं का? हो, हायकोर्टाने 1 आठवड्याच्या आतमध्ये FIR दाखल करा अशी ऑर्डर होती। आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही, तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं आहे अशी परिस्थिती आहे। तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। हायकोर्ट काढणार की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काढणार। सुप्रीम कोर्टाच्या ही बाब लक्षात आणून दिली गेली का की अजूनपर्यंत हो झाली, तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही।